आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फणसाची लागवड कशी करावी याविषयी माहिती घेणार आहोत। तर आंबा, काजू ह्या ज्या पिकांचा आपण विचार केला तर सध्या हवामान बदलामुळे ह्या पिकांचं फार मोठं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं आणि ह्यामुळेच कोकणामध्ये अगदी शाश्वती अशी ज्याची शेती करता येईल असं हे फणस हे पीक आहे। हे जे पीक आहे ते उष्णकटिबंधातील असून त्याला उष्ण आणि दमट हवामान चांगल्या प्रकारचं मानवतं। ह्या पिकाला सरासरी 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान लागतं आणि हे जे पीक आहे ते समुद्रसपाटीपासून साधारणतः 1000 ते 1500 मीटरपर्यंत सहजरित्या घेता येतं। ह्या पिकासाठी लागणारा जर मातीचा विचार केला तर रेताळ जमिनीपासून अगदी तुमच्या कसदार काळ्या जमिनीपर्यंत ह्याची लागवड आपल्याला विशिष्टता करता येते। फक्त जमिनीची निवड करताना ह्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल याची काळजी घ्यावी। प्रामुख्याने ह्या पिकाच्या जर जातींचा विचार केला आपण तर ह्या पिकामध्ये फारशा शिफारसीत केलेल्या जाती आपल्याला आढळत नाहीत। नैसर्गिकरित्या ह्या फणसाच्या झाडांच्या 2 प्रकार पडतात, कापा आणि बरका। कापा या फणसाच्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे जे गरे असतात ते खुसखुशीत, मधुर आणि गोडव्याला चांगले असतात, अतिशय स्वादिष्ट असतात। तर बरक्या फणसाचे जे गरे आहेत ते मऊ, रसाळ आणि उग्र स्वादाचे आणि मधुर असतात आणि हे जे गरे आहेत त्याचा टिकाऊपणा पण अतिशय कमी असून प्रामुख्याने त्याचा वापर हा फणसापासून पोळ्या बनवण्यासाठी, फणसाची पोळी करण्यासाठी केला जातो। कोकणात त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने फणसाची कोकण प्रॉलिफिक ही जात प्रसारित केली असून या जातीची वैशिष्ट्य म्हणजे ह्या जातीचे गरे आहेत ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असून खुसखुशीत, जाड आणि अतिशय मधुर आणि एका विशिष्टपूर्ण स्वादाचे असतात। ह्या जातीची फळे ही मध्यम आकाराची, साधारणतः 5 ते 7 किलो वजनाची आणि साधारणतः 10 वर्षानंतर ह्या एका झाडापासून आपल्याला 72 ते 75 फळं मिळतात। ह्या पिकाची अभिवृद्धी बियांपासून त्याचप्रमाणे कलमांपासून करता येते। बियांपासून अभिवृद्धी केल्यास फळं लागण्यास कालावधी जास्त लागतो, साधारणतः 8 ते 10 वर्षानंतर फळं लागतात आणि यामुळेच कलमांच्या मदतीने शक्यतो लागवड करावी म्हणजे साधारणतः 4 ते 5 वर्षापासून आपल्याला फळं मिळण्यास सुरुवात होते। ह्या झाडाची लागवड करताना ह्याची लागवड ही 8 ते 10 मीटर अंतरावर करावी। याकरता उन्हाळ्यामध्येच म्हणजे साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणावेत। हे खड्डे पावसाळ्यापूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत, साधारणतः 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ते 100 ग्रॅम मिथिल पायरॉथियन या पावडरने भरून घ्यावेत आणि त्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये ह्या पिकाची लागवड त्या खड्ड्यामध्ये करायची आहे। प्रत्येक खड्ड्यामध्ये एक चांगलं जोमदार वाढलेलं कलमांची ह्या ठिकाणी लागवड करावी। एका खड्ड्यामध्ये एक जोमदार रोप लावल्यानंतर ह्या रोपाला सुरुवातीच्या कालामध्ये आधाराची गरज असते, त्यासाठी काट्यांच्या सहाय्याने आधार द्यावा। खड्ड्यामध्ये पाणी साचणार नाही किंवा कलमाच्या बुंद्याशी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, त्यासाठी चरांची व्यवस्था करावी। सुरुवातीच्या कालावधी म्हणजे पहिल्या 1 ते 3 वर्षामध्ये या झाडांना साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करावी। खत व्यवस्थापनाचा विचार केला आपण ह्या पिकामध्ये तर साधारणतः ह्या पिकाला 1 किलो युरिया, त्यानंतर 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ह्या खताची मात्रा दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात बांगडी पद्धतीने द्यावी। फळांचा काढणीचा हंगाम हा एप्रिल ते मे या महिन्यात असून एप्रिल मेपासून मग पुढे जुलै महिन्यापर्यंत याची काढणी सुरू राहते। काढणी करताना धारदार शस्त्राच्या सहाय्याने देठाजवळ फणस कापून त्याची काढणी करावी। काढणी करत असताना पूर्णपणे पिकलेले फणस काढावे। आता हे ओळखायचं कसं तर साधारणतः जे फणसावरती असलेले काटे असतात त्यांचा आकार वाढून त्याच्यातलं अंतर देखील वाढतं। त्याचप्रमाणे फणसाचा रंग आहे तो हिरवा रंग जाऊन त्या ठिकाणी तपकिरी किंवा पिवळसर रंग या फळाला आलेला दिसतो। अशा वेळी या फळांची काढणी करावी आणि त्यानंतर ते मार्केटला पाठवून द्यावेत। अशा प्रकारे साधारणतः बघायला आपण तर 4थ्या ते 5व्या वर्षी ह्या पिकाला फळं लागण्यास सुरुवात होते आणि 15 वर्षापासून साधारणतः आर्थिक उत्पन्न मिळायला सुरुवात होते आणि आपण विचार केला तर एका झाडापासून साधारणतः आपल्याला 150 ते 200 किलो फळं सहजरित्या मिळतात। या पिकामध्ये फारशी कीड आणि रोग आपल्याला दिसून येत नाही। प्रामुख्याने रोगांमध्ये आपण बघितलं तर अँथ्रॅकनोज यासारखे रोग ह्या पानावरती आढळून येतात। त्याचं वेळेवर जर आपण नियंत्रण केलं म्हणजे त्यासाठी जर आपण M45 किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड या बुरशीनाशकांची जर वेळेवरती फवारणी केली तर फारसं नुकसान ह्या पिकामध्ये झालेलं आपल्याला आढळून येत नाही। आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ह्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी कृपया शेअर करा। धन्यवाद।